स्थानिक कारंजा येथील बस आगाराच्या परिसरात दिनांक 2 मार्च 2024 रोजी दुपारी 4:40 सुमारास भीषण आग लागल्याची माहिती डेपो मॅनेजर रवींद्र मोरे यांनी नगर परिषद अग्निशमन पथकाचे अग्निशमन अधिकारी अनुज कुमार बाथम यांना दिली। घटनेची माहिती मिळताच अग्रेसर असणारे अग्निशमन पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले। आगीवर नियंत्रण मिळविण्यामध्ये चालक चंदू खराडे, फायरमन सचिन बैस, इम्रान खान, विक्की बारबोले हे उपस्थित होते। सदर कारवाई ही अग्निशमन अधिकारी अनुज कुमार बाथम यांच्या मार्गदर्शनात पार पडली। AS न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा इथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर।